एकेकाळी बिरबलाला दरबारात यायला उशीर झाला. अकबर राजा बिरबलाची आतुरतेने वाट पाहत होता. बिरबल दरबारात पोहोचताच अकबराने त्याला विलंबाचे कारण विचारले. बिरबल म्हणू लागला की आज घरातून निघताना त्याच्या लहान मुलांनी त्याला अडवले आणि कुठेही न जाण्याचा आग्रह धरला. कसेबसे मुलांची समजूत काढल्यानंतर निघण्यास विलंब झाला. बिरबलाच्या या बोलण्यावर राजाला अजिबात विश्वास बसला नाही. त्याला वाटले की बिरबल उशिरा येण्याचे खोटे कारण सांगत आहे. त्यांनी बिरबलाला सांगितले की मुलांना पटवणे इतके अवघड काम नाही. जर ते पटत नसेल तर त्यांना थोडं रागवून शांत करता येईल. त्याचवेळी बिरबलाला जाणीव होती की मुलाचे निरागस प्रश्न आणि हट्ट पूर्ण करणे फार कठीण आहे. यावर अकबराने समाधान झाले नाही. तेव्हा बिरबलाने यावर विचार केला. त्याने राजासमोर एक अट ठेवली. तो म्हणाला की तो सिद्ध करू शकतो की लहान मुलांना समजावणे खूप कठीण आहे, परंतु यासाठी त्याला लहान मुलासारखे वागावे लागेल आणि राजाला त्याला समजावून सांगावे लागेल. राजाने ही अट मान्य केली. पुढच्या क्षणी बिरबल लहान मुलासारखा ओरडू लागला. त्याची समजूत घालण्यासाठी राजाने त्याला आपल्या मांडीवर घेतले. बिरबल त्याच्या मांडीवर बसला आणि राजाच्या लांब मिशीशी खेळू लागला. कधी लहान मुलासारखे चेहरे करायचे तर कधी मिशा ओढायला लागले. आत्तापर्यंत राजाला काही हरकत नव्हती. बिरबल जेव्हा मिशीशी खेळून थकला तेव्हा तो ऊस खाण्याचा हट्ट करू लागला. राजाने बाल बिरबलासाठी ऊस आणण्याचा आदेश दिला. ऊस आणल्यावर बिरबल सोललेला ऊस हवा यावर ठाम झाला. ऊस नोकराने सोलला होता. आता बिरबल जोरात ओरडू लागला की त्याला ऊसाचे छोटे तुकडे करायचे आहेत. त्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी ऊसाचे छोटे छोटे तुकडे केले. राजाने हे तुकडे बिरबलाला खायला दिल्यावर बिरबलाने ते तुकडे जमिनीवर फेकले. हे पाहून राजाला खूप राग आला. त्याने रागाने बिरबलाला विचारले, तू ऊस का खाली टाकलास? शांतपणे खा. चीड येऊन बिरबल आणखी जोरात रडू लागला. अकबराने प्रेमाने विचारले, मला बिरबल सांग, तू का रडत आहेस? बिरबलाने उत्तर दिले, मला आता लहान नको, मोठा ऊस हवा आहे. अकबराने त्याला एक मोठा ऊस आणून दिला, पण बिरबलाने त्या मोठ्या ऊसाला हातही लावला नाही. आता राजा अकबराचा राग वाढत होता. तो बिरबलाला म्हणाला, तुझ्या सांगण्याप्रमाणे तुझ्यासाठी मोठा ऊस आणला आहे. तो न खाऊन तू का रडतोस? बिरबलाने उत्तर दिले, मला हे छोटे तुकडे जोडून मोठा ऊस खायचा आहे. बिरबलाचा हा हट्ट ऐकून बादशाह आपले डोके धरून जागेवर बसला. त्यांना अस्वस्थ पाहून बिरबलाने बालपणाचे नाटक संपवले आणि तो राजासमोर गेला. त्याने राजाला विचारले, आत्ता मुलांना समजावून सांगणे हे नक्कीच अवघड काम आहे. हे तुम्हाला मान्य आहे का? राजाने होकार दिला आणि बिरबलाकडे पाहून हसायला लागला. कथेतून शिकणे. मुलं खूप निरागस असतात हे या कथेतून कळतं. अनेकदा त्यांच्या निरागस प्रश्नांची उत्तरे आपल्याला देता येत नाहीत, पण तरीही त्यांना प्रेमाने समजावून अनेक उदाहरणे देऊन त्यांची जिद्द आणि कुतूहल शमवता येते.